जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी दुसरा समास घेतलेला आहे. काल आपली ओवी झाली होती 22वी. आपली शुद्धी घेऊ जाता आपण आत्माची तत्वता, बंधनेची नाही मुक्तता येईल कैसी. मुळात बंधनच नाही आहे, किंवा जे बंधन पडल्यासारखं भासतंय आपल्याला ते खोटं आहे. नसलेल्या बंधनाची माझी मी केलेली माझी स्वतःची फसवणूक म्हणजे ही मायेचं बंधन, भवरोग ज्याला म्हणता येईल, असं ते सगळं आहे. आणि ते समर्थ म्हणतात बंधनाची नाही. जर बंधन नाहीच आहे तर मुक्तता कशी येईल? बंधन नसेल तर मोकळेपणा कसा येणार? ग्रामो नास्ति कुतः सीमा. गावच अस्तित्वात नाही तर त्या गावाची सीमा कुठली असायची, असं उदाहरण दिलं जातं. आणि ते यथार्थ आहे. ज्याची सीमा आपण शोधतो आहे त्या सीमेला ज्याने बंधन केलेलं आहे तेच मुळात नाही म्हटलं तर सीमा कशी येणार? हे आपण काल बघितलं. आज आपल्याला स्क्रीनवर आजची ओवी दिसते. जन्म मृत्यू माईक भ्रांती हे आले आत्मप्रचिती, अजन्मातो आदि अंती आपणची आहे. जन्म मृत्यू माईक भ्रांती हे आले आत्मप्रचिती, अजन्मातो आदि अंती आपणची आहे. जन्म आणि मृत्यू जे आपण आता विषय चालला होता तो माईक भ्रांती आहे. माईक आहे कारण माईक कशाला म्हणायचं? जे खोटं आहे, मुळात जे नाही आहे ते माईक आहे. म्हणजे हे सगळं विश्व जे सगळं दिसतं आहे ते माईक आहे. आणि भ्रांती म्हणजे जे मला पडते ती भ्रांती. म्हणजे ह्या सगळ्या खोट्या विश्वाला मी देखील अस्तित्वात आणलेलं आहे. ते म्हणाले काय काय चाललंय काय? हे सगळंही अधिक खोटं आहे, माईक आहे, इदम सगळं. आणि अहम हे भ्रांतीतलं आहे, म्हणजे त्याला अस्तित्व नाही. भ्रांतीचा जो गुणधर्म आहे तो माईक गुणधर्माच्या जवळ आहे. पण भ्रांतीमध्ये कसं असतं, कशावर तरी आधारलेलं असतं. म्हणजे मी त्याच्या आत जे आहे, काल मी आपल्याला उदाहरण दिलं, पांघरुण घालून ठेवलेलं आहे, त्याच्या आत मला माणूस दिसतो आहे. पांघरुणाच्या आत काहीतरी खरं आहे ज्याच्यावर मला ते भ्रांती झालेली आहे की माणूस असावा. तो माणूस हा भ्रांती नाहीशी होते, पण आतमधली गोष्ट सत्य असते. तसं आत्मा हा सत्य आहे, त्याच्यावर मी देह आहे ही झालेली मात्र भ्रांती आहे, ती नाहीशी होते. आणि समोरचं आहे ते केवळ माईकच आहे, ते खोटं आहे, त्याला अस्तित्वच नाही, असा जो भाग आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात जन्म मृत्यू माईक भ्रांती दोन्ही गोष्टी नाही आहेत. हे आली आत्मप्रचिती, हे मला प्रत्यक्ष अनुभवाला आलं. म्हणजे मी एकरूप झालो, मी त्याचा अनुभव घेतला. हे आले आत्मप्रचिती, स्वतःच्या प्रचितीला आलं. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती, 3 प्रचिती असतात. मी पहिले शास्त्राचं अध्ययन करतो, म्हणजे आपण आता शास्त्र अध्ययन करतोय. संतांचं वचन, ऋषींनी सांगितलेलं उपनिषद, ब्रह्मसूत्रादी, प्रस्थानत्रयी, शंकराचार्यांचं सांगितलेलं, संतांचं सगळं वाङ्मय, सगळंच्या सगळं हे शास्त्रामध्ये येतं. शास्त्र म्हणजे जे मला ज्ञान करून देण्याच्या सामर्थ्याने युक्त आहे ते. आता ते शास्त्र, ते जे मी वाचतो तर ते झाली शास्त्रप्रचिती. मी ते वाचल्यानंतर मला कळलं त्यांना काय म्हणायचं आहे आणि काय सांगायचं आहे. आता ते शास्त्र मी गुरुमुखातून वेगळ्या शब्दातून मला परिपूर्ण पटेल अशा शब्दातून समजावून घेतो. गुरुप्रचिती, मला गुरु सांगता आहेत आणि गुरूंनी सांगितलेलं जे आहे ते गुरूंच्या प्रचितीला आलेलं आहे आणि ते मला पटलेलं आहे, म्हणजे मला ते समजलं आहे, ते गुरूंच्या अनुभवाचं आहे. शास्त्रप्रचिती ते शास्त्र ज्याने लिखाण केलं त्या शास्त्राच्या अनुभवाचं आहे. ह्या दोन्हीही वर्ण मला समजलं, परंतु ते माझ्या अनुभवाच्या क्षेत्रामध्ये मात्र आलेलं नव्हतं. ते जेव्हा माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात येईल तेव्हा शास्त्र सांगत आहे ते खरं आहे, गुरु सांगतायत ते खरं आहे, कारण ते माझं आत्मप्रचिती होते, मला ते पटतं, ते माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात येतं. पुस्तकामध्ये खूप वर्णन केलं. लंडन एक शहर,
स्वित्झर्लंड एक शहर, खूप छान आहे, खूप अमकं आहे तमकं आहे तमकं आहे, असं बरंच काय, तिथले फोटोग्राफ बघितले, अमकं तमकं सगळं बघितलं. ते मी जेव्हा बाहेरच्या मॅगझिन्समधनं पुस्तकांमधनं बघतो, मला कळतं की शहर असं असं आहे. ते झाली शास्त्र प्रचिती. आता त्या पुस्तकांव्यतिरिक्त जो मनुष्य तिथे जाऊन आला आहे, तो जेव्हा त्याचे अनुभव सांगतो, ते स्वतःच्या प्रचितीचे अनुभव असतात. आणि तो सांगतो, अहो हे काय एवढंच नाही सांगत, हे जे आहे ना ह्याच्यापेक्षा असं असं तिथे घडलं, मी असं असं बघितलं, मी याव केलं, त्याव केलं, सगळं असं असं फिरलो. हे झाली त्याची, ते म्हणजे गुरु प्रचिती. त्याने प्रत्यक्ष अनुभव जे घेतला ते मला कथन केलं, ते म्हणायचं गुरु प्रचिती. आणि ह्या दोन्हीवरनं मला फक्त अंदाज आला, माझ्या अनुभवाला आलेलं नाही आहे, मला ते काही कळलेलं नाही. पण मी प्रत्यक्ष स्वित्झर्लंडमध्ये, मी प्रत्यक्ष लंडनमध्ये पाऊल टाकलं आणि ते जे काही सांगत होते ते कसं खरं आहे हे मी प्रत्यक्ष अनुभव घेतो, त्याला म्हणायचं आत्मप्रचिती. अगदी तसंच आहे इथे समर्थ म्हणतात, जन्म मृत्यू माईक भ्रांती हे आली आत्मप्रचिती. मी शास्त्र आणि गुरुमुखाने सगळं श्रवण केलं, ते माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलं, त्याला म्हणायचं आत्मप्रचिती. आणि हे जोपर्यंत आत्मप्रचितीस येत नाही तोपर्यंत ते ज्ञान अपूर्ण आहे, ते परिपूर्ण ज्ञान नव्हे, ते केवळ शाब्दिक ज्ञान झालं. मला ह्या शब्दांच्या गर्भाचं, शब्दाच्या अर्थाचं ते प्रत्यक्ष ज्ञान, ते मला होणं गरजेचं आहे. इथे त्या शिष्याची ती अवस्था झालेली आहे. अजन्मा तो आदि अंती. काय झालं त्याला ज्ञान? अजन्मा तो आदि अंती आपणची आहे. अजन्मा, ज्याला जन्म नाही, म्हणजे आत्मा. अयम आत्मा ब्रह्म, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे आणि त्याला तो जन्मरहित आहे. कारण जन्म आला म्हणजे मृत्यू आलाच. ज्याला जन्म आला त्याला मृत्यू आला, आणि मृत्यू आला ह्याचा अर्थ ते नाशिवंतामध्ये आलं, आणि जे नाशिवंतामध्ये आलं ते माईकामध्ये आलं, जे माईकामध्ये आलं ते दुःखाला कारण झालं आणि माझ्या समाधानाचं मूळ सुटून गेलं. मग मी कसं आहे? मी अजन्म आहे, मी जन्मरहित आहे, मला जन्मच नाही म्हणून मृत्यू देखील नाही. ते समर्थ इथे म्हणतात, अजन्मा तो आदि अंती. जो आदि आणि अंत, मागे मी आपल्याला सांगितलं होतं, ते ट्रेनचं उदाहरण दिलेलं होतं. इंजिन, दुतर्फा इंजिन आहे, ते जो पहिलंही आहे आणि नंतरही आहे ते स्थिर आहे. जे मधलं निर्माण झालेलं आहे, ज्याला स्वतःची ताकद नाही, जी शक्ती नाही, जे चैतन्यहीन आहे, असं जे मधलं ते केवळ भ्रमात आहे, आणि त्यामुळे ते नाशिवंतात येतं. जे आदी या विश्वाच्या आणि अंती, विश्व संपल्यानंतर, प्रलय झाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला म्हणायचं ब्रह्म. म्हणजे माया ज्याच्यामध्ये लीन होऊन जाते, माया उद्भवते आणि परत सगळा खेळ मांडून परत लीन होऊन जाते, ते म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म ज्याला म्हणता येईल. ते समर्थ इथे म्हणतात, अजन्मा तो जो जन्मरहित आहे, ज्याच्यामध्ये माया लीन होते, तो अजन्मा, तो आदि अंती, तोच आधी आणि तोच नंतर शिल्लक राहणार आहे. आणि ते कसं आहे? आपणची आहे, ते मी आहे हे समजतं. आत्ता ते मी आहे हे भान सुटून गेलेलं आहे, आणि अनुभवांते तेच मी आहे, बाकी सगळं फोल आहे, हे अनुभवांते सिद्ध होतं. समर्थ ते म्हणतात, आपणची आहे, तो फक्त आपण आणि त्याचं आहेपणा, त्याचं अस्तित्व, त्याचं स्थिरत्व आहे हे म्हणून समर्थांनी शेवटी सांगितलं. कारण ते केवळ आहे, त्याला दुसरा शब्द नाही. कारण ते सतत आहे आणि ते आहे, ते नाही असं कधीच होत नाही. नाही असं होणार आहे ते सगळं भ्रमात्मक आहे, असा त्या शिष्याला प्रत्यक्ष अनुभव समर्थाने आणून दिलेला आहे. जन्म मृत्यू माईक भ्रांती हे आली आत्मप्रचिती, ते त्याच्या प्रत्यक्ष प्रचितीस आलं. अजन्मा तो आदि अंती, जो आदि आणि अंती अजन्म आहे, तो आपणची आहे, तो मात्र आपण आहोत, ते मी आहे हे समजावं लागतं. गुरु बोध करतात, अनुग्रह करतात आणि तत्वमसी ते सांगतात, तेच तू आहेस. जणू समर्थाने पण इथे अनुग्रहच केला आपल्यावर. आपणची, अजन्मा तो आदि अंती आपणची आहे, तो अजन्मा, तो तू आहेस, असं इथे समर्थ स्वच्छ सांगतात. आणि मग सांगतात अनुभव, त्याच्या पुढची ओवी, अनुभवे पाहता आत्मस्थिती. अनुभवे पाहता आत्मस्थिती, मुळी नाही पुनरावृत्ती, या नाव सायोज्य मुक्ती, सत्य जाण शिष्या. अनुभवे पाहता आत्मस्थिती, मुळी नाही पुनरावृत्ती, या नाव सायोज्य मुक्ती, सत्य जाण शिष्या.
इथे शिष्याला समर्थ समजावून सांगतात. सायुज्य मुक्ती, या नाव सायुज्य मुक्ती. सायुज्य एकरूप होणे. 4 प्रकारच्या मुक्ती आपल्या इथे सांगितलेल्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे जसं नाव सांगितलंय त्या लोकाला आपण जातो. उदाहरणार्थ त्या स्वर्गाला आपण जातो. त्या स्वर्गाच्या त्या ठिकाणी जिथे सगळे देव आहेत, मी ज्या देवतेची ह्या भूलोकावर उपासना करतो, मी त्या देवतेच्या स्वर्गामध्ये, उदाहरणार्थ मी समजा रामाचा उपासक असेल तर रामाच्या स्वर्गाचं नाव आहे साकेत. तर त्या साकेतामध्ये जाणे, मी साकेताचा एक विभाग होणे, मी साकेतामध्ये सामील होणे, त्या ह्याच्यात जाणे. थोडक्यात मला व्हिसा मिळणे. मला व्हिसा मिळाला आणि मी लंडनमध्ये, अमेरिकेत जाऊ शकलो, त्या लोकात जाणे, त्याला म्हणायचं सलोकता. समीपता, मी नुसता अमेरिकेत नाही गेलो, मी नुसता लंडनमध्ये नाही गेलो, मी त्या राणीच्या महालातच मला राहायला जागा मिळाली. समीप, राणीच्या अगदी जवळ. काय प्रेसिडेंट आहे त्याच्या अगदी जवळ. मुख्य जो आहे त्याचा जो अधिपती, त्या लोकाचा जो अधिपती, त्याच्या अत्यंत जवळची सेवा मला मिळणे किंवा त्या जवळ मी राहू शकणे. समीपता, त्या लोकात गेल्यानंतरची समीपता. तिसरी मुक्ती, त्याच्या पुढची, ती स्वरूपता. म्हणजे तो त्याच्यासारखाच होणे, मी रामाच्या सारखाच होणे, मी त्याचं रूपच धारण करणे, अशी ती तिसरी पायरी. आणि त्याच्या पुढची पायरी सायुज्यता, ती पूर्णपणे एकरूप होणे. ह्या सगळ्यापेक्षाही पलीकडचं, की ह्या लोकांवर, कुठल्याही स्वर्गावर ज्याच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही, अशा त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी एकरूप होऊन राहणे किंवा तेच मी आहे असं कळणे. हे सगळं त्या स्वर्गापासनं ह्या पाताळापर्यंत सगळंच्या सगळं माईक आहे आणि ते नाश पावणारं आहे. त्याच्या पलीकडे जे आहे ते आत्मतत्व, त्याच्याशी मी जोडला जाणे. किंवा शुद्ध पाणी, 1 ग्लासभर पाणी समुद्रामध्ये गेलं, किंवा असा विचार करा, बर्फामध्ये एक बर्फाचा ग्लास केला तयार आणि त्या बर्फाच्या ग्लासमध्ये पाणी घातलं आणि तो बर्फाचा ग्लास अख्खाच्या अख्खा समुद्रात सोडला. काय होईल त्या पाण्याचं? बर्फाचं पाणी त्याच्या आतल्या पाण्याचं तो पाणीच आहे आणि हे दोन्ही पाणी त्या समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळून जाणार. सगळं एकरूप होणार, कारण वेगळेपणा नाहीच, ते एकरूपच आहे. एकरूपच आहे. भासमान झालं होतं बाहेर आलेलं, ते संपूर्ण त्याच्यात गेलं आणि विरघळून गेलं, नाहीसं झालं. त्याने त्याचा आकार, भ्रमात्मक आकार सोडला आणि ते एकरूप, त्याला म्हणायचं सायुज्य मुक्ती. समर्थ इथे म्हणतात, या नाव सायुज्य मुक्ती, अनुभवे पाहता आत्मस्थिती, मुळी नाही पुनरावृत्ती. अनुभव पाहता म्हणजे तो प्रत्यक्ष अनुभव आला मला, मी त्या अनुभवात स्थिर झालो, की मग अनुभवे पाहता आत्मस्थिती, मी आत्मस्थितीचा अनुभव घेतला, मी ते झालो, की मुळी नाही पुनरावृत्ती, मग पुनरावृत्ती नाही. पुनरावृत्ती म्हणजे येणं आणि जाणं, गटांगळ्या गोलांड्या उड्या, परत परत येणं. परत येणं हा विषय माझ्यासाठी संपून जातो. कुठे यायचं आणि कुठे जायचं आहे? जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येणं आणि जाणं इथे संबंधित आहे. म्हणजे मला एकदा का ते ज्ञान परिपूर्ण झालं, की मग मला जन्मही नाही, कारण मला मृत्यू नाही. मग ह्या देहाला मृत्यू आला काय आणि नाही आला काय, कारण अस्तित्व संपलेलं असतं. ह्याचं भ्रमात्मक अस्तित्व आहे हे संपलेलं असतं, हे पक्क पटलेलं असतं की हे भ्रमात्मक आहे. ह्या जन्मालाही अर्थ नाही आणि मृत्यूलाही अर्थ नाही, आणि म्हणून त्याला परत पुनरावृत्ती हा भागच संपून जातो. कारण पुनरावृत्ती मायेच्या ठिकाणी आहे, मी मायातीत आहे, मायेच्या पेक्षा पलीकडचं आहे, मायेलाच अस्तित्व नाही, जन्म येणार कुठून? ग्रामो नास्ती कुतः सीमा, गावात मला जायचं आहे, मी सीमा शोधतोय गावाच्या आत जाण्यासाठी, गावच नाही, मला आत जायला मिळणार कुठून? कारण त्यालाच अस्तित्व नाही, मायेचं भ्रमात्मक सगळं अस्तित्व नाहीसं झालं, की मग मी एकरस एक जिनसी तसाच स्थिर. ते समर्थ इथे म्हणतात, अनुभवे पाहता आत्मस्थिती, अशी आत्मस्थितीचा अनुभव आला,
मुळी नाही पुनरावृत्ती. मग पुनरावृत्ती हा विषय संपून जातो. या नाव सायुज्य मुक्ती ते एकरूप. सायुज्य मुक्ती सांगितल्याप्रमाणे सत्य जाण शिष्या, हे तू पक्क सत्य जाण, असं समर्थ शिष्याला सांगतात. पुढची ओवी आपण बघूया. जेथे सिणली वेदवाणी, तो तू आत्मा पूर्णपणी, सायुज्य मुक्तीचा धणी तूची एक. आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. जेथे सिणली वेदवाणी, तो तू आत्मा पूर्णपणी, सायुज्य मुक्तीचा धणी तूची एक. वेदवाणी शिणल्या. नेती नेती एवढंच सांगू शकले वेद. वेद सगळं चराचराचं ज्ञान त्याच्या ठिकाणी साठवलेलं आहे. ऋषींनी ते बघितलं आणि जे बघितलं, जे ऐकलं ते ग्रथित करून ठेवलं. म्हणून ह्या सगळ्या विश्वामधलं महत्त्वाचं सगळ्या ज्ञानाचा साठा वेद. याचा दुसरा अर्थ जाणणे. नत्वम वेत्थ परंतप, मी जाणतो तू जाणत नाहीस, असं अर्जुनाला सांगितलं. तर तू ते जाणणे, पण ते सगळं ज्ञानाचा साठा सुद्धा जेथे शिणली वेदवाणी ते मात्र सांगू शकत नाही. ते जगाचं वर्णन करू शकेल, या मायेचं वर्णन एक वेळ संभवतं, परंतु त्या आत्मस्थितीबद्दल सांगायला लागल्यानंतर वेदाची वाणी म्हणजे सांगणं हे शिणलं. शिणलं म्हणजे थकलं. थकलं. शिणतो केव्हा मनुष्य? शिणतो आपण म्हणलो मी खूप शिणलो, मी खूप शिणलो, मी खूप दमलो. केव्हा? मी खूप प्रयत्न केला पण प्रयत्न करून मला यश आलं नाही की त्याला म्हणायचं शिणलो. मी खूप धावपळ केली, मी प्रचंड प्रयत्न केला, मी दमलो, परंतु जे मला अपेक्षित यश होतं ते मला आलं नाही, शिणलो. जेथे शिणल्या वेदवाणी, शिणलं. वेदवाणी, वेद समजावून सांगायला दमले असं सांगायचं आहे. ती वाणी वेदांची म्हणजे ती ऋषींची वाणी, त्या वेदांची वाणी हे ते आत्मतत्व समजावून सांगू शकत नाहीत. ते फक्त ने इति न इति, नेती नेती, हे ते नाही एवढंच सांगतात. मग थोडक्यात काय, गुळ एखाद्याला खायला दिला आणि मी गुळाबद्दल बोलायचा प्रयत्न केला की तो म्हणेल नाही नाही अशी गुळाची चव नाही, नाही नाही ही अशी नाही चव, नाही अशी अशी नाही, गोडी म्हणजे हे असं नाही आहे. गोडी कळाया गुळ देणे असं समर्थ म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला गुळच हातात द्यावा लागतो. हे एवढे सगळे शब्द सांगून मी प्रत्यक्ष गुळाच्या गोडीचा कधीच वर्णन करू शकत नाही. मी केलेलं वर्णन त्यालाच पटेल ज्याने गुळ खाल्लाय. लक्षात आलं का? आता हे इतकं उदाहरण कॉमन आहे कारण तुम्ही म्हणाल आपल्याला ते लक्षात येत नाही, कारण गुळ सगळ्यांचा खाऊन झालेला आहे. गोडी म्हणजे काय माहितीतलं आहे, पण ज्याला गोडीच माहिती नाही, गुळ खरंच माहिती नाही, त्याला तो गुळ सगळ्या शब्दांचं वर्णन करण्यापेक्षा 1 सेकंदात गुळ हातात देऊन तो जेव्हा तोंडात टाकेल तत्क्षणी त्याला समजेल. म्हणून वेदांनी ते सगळं हे असं नाही एवढं सांगितलं. त्याला समर्थ म्हणतात जेथे शिणली वेदवाणी, वेदवाणी शिणली. मग जे वेदवाणी शिणली ते मात्र तुला प्रत्यक्ष दिलं अनुभवाला, तो तू आत्मा पूर्णपणी, ते तू आहेस. गुरुकृपेने त्या शिष्याला प्रत्यक्ष तो अनुभव झाला, प्रत्यक्ष त्याच्या अज्ञानाचा निराश झाला, त्याला ते त्याच्या अनुभवाच्या कक्षेत जणू काही आणून दिल्यासारखं तसं ते झालं. तो तू आत्मा पूर्णपणी सायुज्य मुक्तीचा धणी होऊन बैसला. सायुज्य मुक्तीचा धणी तूची एक. आता तो तूच सायुज्य मुक्तीचा धनी म्हणजे अधिकारी, तू त्या मिळवलीस. थोडक्यात ती सायुज्य मुक्तीचा धनी, त्याच्यावरचं प्रभुत्व तू मिळवलंस, म्हणजे सायुज्य मुक्ती तुला प्राप्त झालेली आहे. तूची एक. आता तूच एक आहेस, तू एकच एक शिल्लक आहेस, बाकी आता काही नाही. एका व्यतिरिक्त दुसरं जे आहे ते सगळं भ्रमात्मक आहे हे त्याच्या देखील अनुभवाला आलं. म्हणून समर्थ इथे म्हणतात की तो तू आत्मा पूर्णपणी, परिपूर्ण, कमी काहीच नाही, पूर्ण, पूर्णपणे तूच एक असा तो शिल्लक राहिला. जे दुसरं होतं, ज्याच्यात द्वैत नावाची वस्तू होती, ते सगळंच्या सगळं निराश झालं, ते भ्रमात्मक आहे हे पक्क पटलं, ठसलं, अनुभवाला आलं असं म्हणतात. आणि हे अनुभवाला येता क्षणी सायुज्य मुक्ती तुला प्राप्त झाली. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं तू निघालास, सुटलास. आता मात्र ते तुला बाधा होऊ शकणार नाही. त्याला उदाहरण द्यायचं म्हणजे रज्जू सर्पाचं एक छान उदाहरण आहे.
वेदांतामध्ये अगदी कॉमन उदाहरण आहे. साप वाटणे. आता साप आहे असं मला वाटल्यानंतर जी माझ्या आत भीती निर्माण होते ती मला समजतं की साप नाही, दोरी आहे. त्या क्षणी ती भीती जाते. मला हे पटलं की तो साप नाही, दोरी आहे. आता मला सांगा, त्या दोरीपासनं मला काही भय वाटणार आहे का? मी दोरीच्या बाजूने सहज चालत जाऊ शकणार आहे. पण तो इथे असलेला अंधार आणि माझ्या मनामध्ये असणारं सापाचं प्रतिबिंब, ह्या दोन गोष्टींमुळे जो मला भास झाला त्याने माझ्या ठिकाणी भय उत्पन्न झालं. अन्यथा भय लगेच निवृत्त झालं ज्या क्षणी मला ज्ञान झालं की हे साप नाही, दोरी आहे. तसंच आहे हे मायेमध्ये असणारं आपल्याला इनसिक्युरिटी खूप वाटत असते. कारण मी सिक्युरिटीच्या शोधात जात असतो. आय एम वेल सिक्युअर्ड, मला इनसिक्युरिटी नाहीच हे एकदा पटलं. कारण इनसिक्युअर्ड ज्या वस्तू आहेत ते मी माझ्याशी जोडलेलं आहे, मी अटॅच झालेलो आहे. आणि ती अटॅचमेंट नाहीशी झाली, ते भ्रमात्मक आहे, खोटं आहे असं एकदा पटलं की ते सगळीच्या सगळी भीती, ती चिंता ही तत्क्षणी नष्ट होऊन जाते, नाहीशी होऊन जाते. ते समर्थ म्हणतात, सायोज्य मुक्तीचा धनी तूची एक, तू एक धनी होऊन बसलास. पुढच्या ओळीमध्ये समर्थ सांगतात, ऐकोन शिष्य आनंदला म्हणे जन्म सार्थक झाला. ऐकोन शिष्य आनंदला म्हणे जन्म सार्थक झाला, माझा संशय फेडिला सद्गुरू राया. ऐकोन शिष्य आनंदला म्हणे जन्म सार्थक झाला, माझा संशय फेडिला सद्गुरू राया. मग शिष्य अत्यंत आनंदित होतो, कारण आनंद हेच स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाची त्याला प्राप्ती झाली. ऐकोन शिष्य आनंदला म्हणे जन्म सार्थक झाला, माझा जन्माचं परिपूर्ण सार्थक झालं. ज्यासाठी केला होता अट्टहास, हा सगळा खटाटोप ज्यासाठी केला ते पूर्णतेला गेलं, सार्थक झालं. जन्म घेतला होता मी, त्या वेळात मी अज्ञानी होतो. जन्म घेतल्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली, मग लक्षात आलं जन्म नाहीच आहे आणि ते माझ्या ह्या जन्म घेण्याचं सार्थक झालं. अन्यथा मी अनेक जन्म घेत आलेलो आहे पण माझ्या जन्माचं सार्थक झालं नाही. मला मृत्यू आला म्हणजे माझ्या जन्माचं सार्थक झालं नाही. याचा अर्थ असा नव्हे की ह्या देहाला मृत्यू नाही आहे. नाही, मी देह आहे ही भावना नाहीशी झाली की मग ह्या देहाला जन्म आहे आणि ह्या देहाला मृत्यू आहे. मी ह्या देहा व्यतिरिक्त असल्यामुळे मला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. हे ज्ञान होतं. मात्र होतं कशाच्या आधाराने? ह्याच देहाच्या आधाराने होतं. कारण हे ते नाव आहे, ही उत्तम प्रकारची नाव आहे. ह्या नावेच्याच आधाराने मी पहिलं तीर गाठलं, पण पहिलं तीर म्हणजे नाव नाही आहे, ते नाव सोडून द्यायची आहे, मला दुसऱ्या तीरावर जायचं आहे. तद्वत ह्या देहाचं त्या नावेचं सार्थक झालं, मला पहिलं तीर सापडलं. ऐकून शिष्य आनंदला म्हणे जन्म सार्थक झाला, माझा संशयो फेडिला, माझा जन्ममृत्याबद्दलचा संशय, माझा अज्ञानाचा संशय, माझा भीती त्याबद्दलचा असणारा संशय, चिंता ही सगळीच्या सगळी फेडिली सद्गुरुराया. तुम्ही ती नाहीशी केलीत. तुमची माझ्यावर कृपा झाली आणि जे माझ्या मनात होती भीती, जे माझ्या मनामध्ये होतं ते सगळंच्या सगळं नाहीसं होऊन मला सार्थकता वाटते, कृतकृत्यता वाटते. नमस्कारोनी पुढती बोलता झाला स्वामीप्रती, हेची दृढ माझे चित्ती बैसवा स्वामी. नमस्कारोनी पुढती बोलता झाला स्वामीप्रती, हेची दृढ माझे चित्ती बैसवा स्वामी. आता जे मला समजलेलं आहे, ज्याचं मला ज्ञान झालेलं आहे, ते माझ्या आत दृढ बसवा असं तो शिष्य समर्थांना सांगतोय. मला जे समजलंय त्याचंच आता दृढीकरण व्हावं, कारण ते जाऊ नये, नाहीसं होऊ नये. ते जाणार नाही, ते नाहीसं कधीच होणार नाही, परंतु मी त्या स्थितीत सहज सातत्याने असावं, त्याला सहजावस्था म्हणतात. आणि ते सहजावस्थेमध्ये मी यावं, हेच तुमच्या कृपेने आता दृढ व्हावं अशी शिष्य त्यांना मागणी करतो. आणि समर्थ देखील सांगतात, आता पुढली समासी दृढ होईल शिष्यासी, श्रोती सावध कथेसी अवधान द्यावे. आता पुढच्या समासामध्ये तेच दृढीकरण कसं करायचं हे समर्थ सांगतायत. ते शिष्याला दृढ होईल, ते आत्मज्ञान स्थिरावेल, हेच ते सांगतायत. आणि समर्थ म्हणतात, श्रोती सावध कथेसी अवधान द्यावे. श्रोत्यांनी अत्यंत सावधतेने, खूप नेटकेपणाने सर्वांगाचे कान करून आता अवधान द्यावं. मी ज्याच्या सांगतो आहे, मी जे समजावून सांगतो आहे त्याच्याकडे जर तुम्ही अवधान दिलं तर त्याची जी स्थिती तीच जणू आपली स्थिती होईल अशी समर्थांनी सांगितलेली आहे.
तर आपण समर्थांना आता प्रार्थना करूया आणि हे आम्हालाही दृढ व्हावं अशी त्यांच्याच चरणी आपली मागणी सुपूर्त करूया. जय जय रघुवीर समर्थ.